एक बोटावरती, कारण कर्माचा लेखा हा सगळ्यांना भोगावाच लागतो. मग तुम्ही कर्म कसे करा, तुम्ही कोणाला कितीही दुःख द्या, ते दुःख रिटर्न तुमच्याकडे वापस येणार आहे, ह्या गोष्टीची मात्र तुम्हाला जाणीव ठेवायची आहे. आणि कर्म कधीही परत येतातच. मग ते तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा. चांगले कर्म केले तर निश्चित तुम्हाला त्याचे चांगले फळ भोगायला भेटतील, आणि वाईट कर्म केले, कुणाला दुखावलेलं असेल तर निश्चित आयुष्यात तुमच्या सुद्धा दुःख येणारच आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. श्री स्वामी समर्थ. दंडवत आणि प्रणाम. मी रेखा जगदंबे. माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते आणि आजचा दिवस तुमचा शुभ जाओ अशी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि याच्या आपल्या नवीन विषयाला मी सुरुवात करते. मैत्रिणींनो, 29 जुलै 2026 रोजी आहे गुरुपौर्णिमा. आता गुरुपौर्णिमेच्या निमित्तानं बरेच जण स्वामी सेवेकरी हे स्वामींची सेवा करतात, दत्तमार्गी हे दत्तांची सेवा करतात. प्रत्येकांना आपल्या आराध्याची सेवा करायची असते. ज्यांना दत्ताची सेवा करायची आहे, कारण आता आपण नेहमीच म्हणतो की स्वामी म्हणजे दत्त आणि दत्त म्हणजे स्वामी. तर तुम्हाला जर ह्या गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून जर तुम्हाला महाराजांच्या सेवा करायच्या असतील, त्या सेवेमध्ये जर तुम्हाला श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं असेल, परंतु तुम्हाला शक्य नाही, वेळेचा अभाव आहे, काही अडचणी आहेत, तुम्ही जॉब करताय किंवा तुम्हाला त्याचे काटेकोरपणाने नियम पाळणं होत नाहीत, असंख्य अशा अडचणी असतात. पण आपल्याला त्या असंख्य अडचणींवर मात करून आपल्याला गुरुपौर्णिमेचं निमित्त साधून सेवा करायची आहे. आता तुम्हाला खूप वाटतंय की नाही, यावेळेस सप्ताह कालावधीप्रमाणे मी गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करावं, पण ते तुम्हाला शक्य नाही. तर मग आता शक्य नाही, परंतु तुमच्याही मनाचं समाधान झालं पाहिजे आणि तुमच्याकडून सुद्धा दत्त महाराजांची सेवा घडायला हवी. तर यासाठी आपल्याला एक संक्षिप्त गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करायचं की जेणेकरून तुम्हाला पण तुमचा पण आनंद द्विगुणित झाला पाहिजे. गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण केलेल्याचं जे समाधान आहे ते समाधान तुम्हाला सुद्धा मिळायला हवं. त्यासाठी आपल्याला संक्षिप्त हे पहा, तर संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता. या ग्रंथाचं पारायण ज्यांना गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण शक्य नाही, खूप इच्छा आहे पण ते करू शकत नाही, परंतु त्यांना असं सतत वाटतं की आपल्याला हे पारायण करायला हवं, त्यांच्या मनात जर खंत असेल की आपल्याला गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचंय परंतु ही सेवा आपल्याकडून घडत नाही, तर अशा वेळेस तुम्ही जर ह्या संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं तर निश्चित तुम्हाला पण एक समाधान मिळेल. तर आता हे संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचं कसं, त्याचे नियम काय आहेत, त्याचे फायदे काय आहेत, तर आजचा सविस्तर व्हिडिओ या माहितीचाच आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, गुरुचरित्र ग्रंथाप्रमाणेच हा सुद्धा खूप अमूल्य असा आणि खूप महत्त्वाचा असा हा ग्रंथ आहे. हा ग्रंथ जास्त मोठा नाही, पण तुम्ही ह्याचं सहजतेनं पारायण करू शकता. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण त्याचे नियम काय आहेत ते पाहू. तर नियम, गुरुचरित्र ग्रंथ एवढे कडक नियम जरी नसले किंवा आपण सतत ऐकत असतो की श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण जेव्हा करतो तर नियम खूप कडक आहेत, तर अवाढव्य असं नियमांची मांडणी ही लोकांनीच केलेली आहे, त्यामुळे ते आपल्याला कडक नियम वाटतात. परंतु कुठलेही नियम असे कडक किंवा जाचक नाहीत. आपण साध्या पद्धतीनं सुद्धा हे पारायण करू शकतो. फक्त आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती आपलं नियंत्रण असायला हवं. हाच त्या मागचा पारायणाचा हेतू आहे. आपण नियमबद्धतेत किंवा आपल्या शरीरावरती, आपल्या पंचेंद्रियावरती आपल्याला नियंत्रण ठेवून आपल्याला हे पारायण करायचं असतं. तर हे नियंत्रण ठेवूनच, यालाच खूप सारे नियम आहेत म्हणून खूप जण भीती घालतात आणि खूप जण या भीतीपोटी पारायण करत नाहीत. तर असं काही नाही, फक्त आपल्या शरीरावरती, आपल्या मनावरती जर आपलं नियंत्रण नसेल तर निश्चित तुम्ही सहजतेनं श्री गुरुचरित्र या ग्रंथाचं पारायण करू शकता. पण ते शक्य नाही, आपल्याला संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करायचंय, तर तुम्ही ते तर अगदी सहजतेनं करू शकता. तर त्याचा पहिला नियम म्हणजे हे पारायण आपल्याला एका ठिकाणीच बसून करायचंय. ज्या ठिकाणी तुम्हाला मांडणी करायची त्या ठिकाणी सगळं स्वच्छ करून घ्यायचंय. तिथं दत्त महाराजांचा फोटो ठेवायचा आहे किंवा तुम्ही देवघरासमोर बसून केलं, वेगळी मांडणी नाही केली तरीही चालतं. देव कुठल्याही मांडणीची अपेक्षा करत नाही. देव फक्त आपला शुद्ध भाव पाहत असतो आणि श्रद्धापूर्वक आपण ज्या सेवा करतो त्या त्यांना प्रिय असतात. त्याच्यामुळं वेगळ्या मांडणीची सुद्धा गरज नाही. फक्त जिथं पारायण करणार आहोत ती जागा आपल्याला स्वच्छ करून घ्यायची. जर तुम्हाला सप्ताह पद्धतीने जर पारायण करायचं असेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता, किंवा हे एवढं लहान ग्रंथ आहे
की हे तुम्ही एका दिवसामध्ये एक पूर्ण ग्रंथाचं पारायण तुम्ही करू शकता. यामध्ये 7 अध्याय असतात. तर ते 7 अध्याय कमीत कमी आपल्याला 45 ते 50 मिनिट लागतील. नवीन असाल तर तुम्हाला 50 मिनिट लागतील आणि तुम्ही यापूर्वी केलेलं असेल तर निश्चित ते 40-45 मिनिटामध्ये हेच पारायण पूर्ण होतं. जर गुरुचरित्र ग्रंथासाठी तुम्हाला 7 दिवसाचा कालावधी मिळत नसेल तर निश्चितच तुम्ही संक्षिप्त श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणासाठी एका दिवशी फक्त 1 तासामध्ये सगळं तुमची पूजा वगैरे, पारायण, आरती सगळंच होतं. त्यामुळे तुम्ही आवर्जून हे पारायण करू शकता आणि तुमच्या मनाचं समाधान निश्चित मिळवू शकता, कारण ह्याची सुद्धा फलश्रुती खूप उत्तम आहे. तर त्यातला दुसरा नियम म्हणजे हे पारायण सकाळी उठल्यानंतर, म्हणजे सकाळी उठल्यानंतरच नाही तर तुम्ही एक वेळ निश्चित करून घ्या. तुम्हाला जर 7 दिवस या ग्रंथाचं पारायण करायचं असेल तर एक वेळ निश्चित करून घ्या आणि त्या वेळेमध्येच दररोज हे पारायण तुम्हाला करायचंय. आता 7च अध्याय असल्यामुळे रोज 1 अध्याय या पद्धतीनं तुम्ही 7 दिवस करू शकता, किंवा तुम्हाला 7 आवर्तनं करायची असतील तर दररोज तुम्ही त्याच वेळेला तुम्हाला म्हणजे पूर्ण ग्रंथ एकाच दिवशी वाचायचा आहे आणि ते 7 दिवस तुम्हाला पारायण करायचंय. तर अशी सुद्धा तुम्ही सेवा करू शकता. आता फक्त वेळेचं काटेकोरपणानं पालन करायचंय. तुम्ही पहिल्या दिवशी ज्या वेळेला बसलात, दुसऱ्या दिवशी सुद्धा, तिसऱ्या दिवशी सुद्धा, म्हणजे 7ही दिवस तुम्हाला त्याच वेळेमध्ये पारायण करायचंय. हा सुद्धा साधा सोपाच नियम आहे, कारण एकदा आपल्या शरीराला सवय झाली, एकदा आपल्या मनावरती निर्बंध लावले की सगळं व्यवस्थितरित्या पूर्ण होतं. फक्त आपलं संतुलन, आपल्या मनाचं संतुलन महत्वाचं आहे, बस. त्यानंतर तिसरा नियम म्हणजे हे पारायण करताना जर तुम्ही 7 दिवसाचं करत असाल किंवा तुम्ही एका दिवसाचं जरी केलं तर त्या दिवशी तुम्हाला कांदा, लसूण, मांसाहार वर्ज्य करायचं आहे. जर 7 दिवसाचं करायचं असेल तर 7 दिवसही तुमच्या खाण्यामध्ये कांदा, लसूण नसावा, कारण कांदा, लसूण हे तामसी वृत्तीचे पदार्थ आहेत. मांसाहार हे सुद्धा तामसी वृत्तीचा पदार्थ आहे. त्याच्यामुळे आपल्याला असे पदार्थ घ्यायचे नाहीत की जेणेकरून आपल्या शरीरामध्ये सुद्धा तामसी वृत्ती वाढली पाहिजे, कारण ह्या काळामध्ये आपल्याकडून कुठलेही वाईट कर्म घडणार नाहीत या गोष्टीची काळजी घ्यायची. कारण जसा आहार तसा विहार असतो, त्यामुळे आपला आहार शुद्ध असेल तर निश्चितच आपला विहार सुद्धा शुद्ध राहतो आणि एवढा कालावधी तरी आपण शुद्ध विहार आपला ठेवायला पाहिजे. म्हणून आपल्याला थोडंसं आहारावरती नियंत्रण ठेवायचंय. मांसाहार मात्र कडकडीत वर्ज्य करायचंय. कुठल्याही सेवा करताना आपल्याकडून मुक्या जनावरांना मारून आपल्या जिभेचे चोचले पुरवणं मला तरी योग्य वाटत नाही. त्यामुळे मांसाहार नेहमीच वर्ज्य असायला हवा, परंतु जर तुम्ही मांसाहार करत असाल तर ह्या कालावधीमध्ये मात्र कडकडीत वर्ज्य हा नियम आपल्याला पाळायचा आहे. त्यानंतर चौथा नियम म्हणजे आपल्याला बाहेर गावी वगैरे जायचं नाही. जर तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असाल तर मुक्कामासाठी बाहेर जायचं नाही, कारण आपली संकल्पयुक्त सेवा आहे, 7 दिवसाचं पारायण आहे. तर अशा वेळेस तुम्हाला ते एकाच जागी आणि एकाच वेळेमध्ये करायचं असतं. त्यामुळे आपल्याला म्हणजे दुसऱ्या गावी किंवा बाहेर गावी जायचं टाळायचं आहे. तर मैत्रिणींनो, आणखीन एक नियम म्हणजे श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाप्रमाणेच या ग्रंथाच्या पारायणासाठी सुद्धा आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करावं लागतं. जर तुम्ही 7 दिवसात 7 आवर्तनं करत असाल किंवा तुम्ही 7 दिवसाचं दररोज 1 अध्याय या पद्धतीनं तुम्ही 7 दिवसाचं पारायण करत असाल किंवा तुम्ही 1 दिवसीय जरी या ग्रंथाचं पारायण केलं तरी सुद्धा तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन मात्र आवर्जून करायचं आहे. हे साधे सोपेच नियम आहेत. या नियमांनीच आपल्याला हे पारायण करायचे. जर तुम्ही एका दिवसातच हे पारायण करत असाल तर गुरुवारी, शक्यतोपर्यंत गुरुवारी पारायण करा. कुठल्याही दिवशी केलं तरी अतिउत्तम, कारण उजाडलेला प्रत्येक दिवस हा चांगलाच असतो, फक्त आपल्या मान्यावर असतं. त्यामुळे तुम्ही कुठल्याही दिवशी करू शकता, पण गुरुवारी केलं तर आपण दत्त महाराजांचा दिवस गुरुवार मानतो, त्यामुळं गुरुवारी केलं तर अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. आणि 7 दिवसाचं करत असाल तर सगळेच वारमध्ये येतात, त्याच्यामुळं तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर या पद्धतीनं ह्या नियमांनी आपल्याला हे पारायण करायचे. तर ह्या पारायणाचे फायदे काय आहेत ते जाणून घेऊयात. पहिला फायदा म्हणजे आपलं आध्यात्मिक उन्नती होते. कुठलंही जेव्हा आध्यात्मिक कार्य करतो, कुठलेही जेव्हा देवाची आपण सेवा करतो तेव्हा एक आध्यात्मिक उन्नती होते. म्हणजे आपण बराचसा कालावधी हा अध्यात्मामध्ये घालतो, त्यामुळं आपलं मन स्थिर होतं, त्यामुळं आपण देवाशी एकरूप राहायला लागतो. त्यामुळं पहिला फायदा म्हणजे आपली आध्यात्मिक उन्नती. आणि आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी या सेवा करणं खूप महत्त्वाचं असतं. सेवेच्या माध्यमातूनच जशा आपण एक एक पायऱ्या चढत जातो, कुठल्याही पहिल्या मजल्यावरती जायचं असेल तर आपण एक एक पायरी चढत जातो. आपल्याला एखाद्या दुसऱ्या इयत्तेमध्ये जायचं असेल तर म्हणजे जेव्हा आपण पहिली, दुसरी, तिसरी असे एक एक पायऱ्याचे टप्पे आपण गाठत असतो, तसंच आध्यात्मिक उन्नती करण्यासाठी सुद्धा एक एक टप्पे आपल्या आयुष्यातले आपल्याला घालवावे लागतात. अध्यात्माकडे असायला हवेत तर आपली आध्यात्मिक उन्नती निश्चित होते. तर ही आध्यात्मिक उन्नती होण्यासाठी आपला पहिला टप्पा समजा, दुसरा टप्पा समजा, किती सेवेत आहात तुम्ही, किती आध्यात्मिक आहात यावरती तुमचे टप्पे अवलंबून असतात. तर जर तुम्ही अद्याप कुठल्याही सेवा केलेल्या नसतील तर तुमचा
तुमचा पहिला टप्पा समजून तुम्ही ही सुरुवात करू शकता. त्यानंतर दुसरा फायदा म्हणजे आपल्या कुटुंबाचं संरक्षण होतं. कुटुंबामध्ये सुख शांती नांदते. एखाद्या घरामध्ये जर सतत कलह होत असतील तर हे संक्षिप्त श्री गुरुचरित्राचं ग्रंथाचं पारायण ज्या घरामध्ये होतं त्या घरामध्ये कसल्याही प्रकारची नकारात्मकता नांदत नाही. नकारात्मकता नांदत नाही म्हणजे काय, तर एक सकारात्मक वातावरण असतं. त्यामुळे घरातलं वातावरण शुद्ध असतं, सुख समृद्धी देणारं असतं. त्यामुळं कौटुंबिक कलह असतील तर ते नष्ट होतात किंवा कुटुंबात सुख समाधान समृद्धी नांदते. हा झाला दुसरा फायदा. त्यानंतर तिसरा फायदा म्हणजे आपलं संकटांपासून संरक्षण होते. कुठलेही धार्मिक कार्य जेव्हा करतो तर तेव्हा निश्चितच आपल्या कर्माचे काही दोष असतील तर आपल्या कर्मभागामुळे जर काही वाईट संकट आपल्यावरती येणार असतील तर त्या सेवेमुळं त्या कर्माची तीव्रता ही कमी होते. मी असं म्हणत नाही की आपण ह्या सेवा केल्या म्हणजे आपले सगळे कर्म चुकतील, असं नाही. जर तुमचा एखादा हात अपघातात जाणार असेल तर अशा वेळेस ते जे येणारं संकट होतं ते पूर्ण हातावरती न जाता आपल्या एका बोटावरती जातं. म्हणजेच काय, तर म्हणजे पूर्ण हात जाण्यापेक्षा एक बोटावरती, कारण कर्माचा लेखा हा सगळ्यांना भोगावाच लागतो. मग तुम्ही कर्म कसे करा, तुम्ही कोणाला कितीही दुःख द्या, ते दुःख रिटर्न तुमच्याकडे वापस येणार आहे. ह्या गोष्टीची मात्र तुम्हाला जाणीव ठेवायची आहे. आणि कर्म कधीही परत येतातच. मग ते तुम्ही चांगले कर्म करा किंवा वाईट कर्म करा. चांगले कर्म केले तर निश्चित तुम्हाला त्याचे चांगले फळ भोगायला भेटतील आणि वाईट कर्म केले, कुणाला दुखावलेलं असेल तर निश्चित आयुष्यात तुमच्या सुद्धा दुःख येणारच आहे. ही काळ्या दगडावरची रेष आहे. त्यामुळं म्हणजे आपण कर्म कसे करतो, आपल्यावरती संकट कशी येतात, तर ती संकट निवारण्याचं काम या संक्षिप्त गुरुचरित्राच्या पारायणामुळे घडून येतं. त्यामुळं हे तिसरा आपल्याला फायदाच म्हणावा लागेल. कारण येणारी संकट जी आहेत ती संकटांना फेस करण्याची ताकद आपल्यामध्ये निर्माण होते. एक आत्मविश्वास आपल्यात निर्माण होतो की जेणेकरून जर आत्मविश्वास आपल्याकडे असेल तर निश्चितच आपण कुठल्याही येणाऱ्या संकटावरती मात करू शकतो. परंतु जर आपल्यामध्ये आत्मविश्वासच नसेल तर अशा वेळेस साध्या छोट्याशा संकटाने सुद्धा आपण हादरून जातो. त्यामुळं ह्या पारायणाच्या पठणामुळं किंवा ह्या पारायणामुळं आपल्याला ती ताकद, तो आत्मविश्वास आपल्यामध्ये निर्माण होतो. परिणामी येणाऱ्या संकटावरती आपण सहजतेनं मात करू शकतो. म्हणून हा सुद्धा एक खूप महत्त्वाचा फायदा आहे. त्यानंतर आपल्या घरामध्ये जर कुठली नकारात्मकता असेल, आपल्या घरामध्ये कुठले आजार असतील, म्हणजे एखाद्या घरामध्ये एखादा व्यक्ती आजारी, सतत आजारी असतो, मग लहान बाळ असो अथवा घरातील वयोवृद्ध लोक असो किंवा तरुण का होईना, पण एखाद्या घरामध्ये सततचा आजारपण चालू असतं, तर अशा वेळेस त्या आजारपणावर मात करण्यासाठी सुद्धा हे पारायण खूप महत्त्वाचं आहे. कारण अशा घरामध्ये, ज्या घरामध्ये हे पारायण होतं त्या घरामध्ये कसल्याच प्रकारची नकारात्मकता नांदत नाही. त्यामुळं आपण तिथलं वातावरण हे नेहमी सकारात्मक, सुख समाधान समृद्धी वाढवणारं असतं. परिणामी आपण सगळ्या आजारांवरती सुद्धा मात करू शकतो, अशी बऱ्याच जणांची मान्यता आहे आणि बऱ्याच जणांचे अनुभव सुद्धा आहेत. त्यामुळं ह्या पारायणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर आपलं शरीर सदृढ असेल तर निश्चितच आपण सगळ्या बाबतीमध्ये उत्तम राहू शकतो किंवा सगळ्या बाबतींना, सगळ्या संकटांना, सगळ्या येणाऱ्या प्रत्येक वेळेला आपण हसतमुखाने सामोरं जाऊ शकतो. त्यामुळं सगळ्यात पहिल्यांदा आपलं मानसिक आरोग्य, शारीरिक आरोग्य उत्तम असणं आवश्यक आहे. तर ह्या पारायणाचा फायदा म्हणजे आपलं शारीरिक मानसिक आरोग्य सुद्धा चांगलं राहतं. परिणामी आपल्या घरात आजारपण राहत नाही. त्यामुळं हे पारायण आपल्याला खूप टॉनिक असणारं, हे पारायण केल्यामुळं आपल्या घरामध्ये खरंच एक सकारात्मक वातावरण नांदतं. त्यामुळं हे पारायण खूप अतिउत्तम आपल्याला टॉनिक म्हणून सुद्धा वापरता येतं, असं म्हणायलाही काही हरकत नाही. कारण ज्या ग्रंथाच्या पठणामुळं आपले एवढे फायदे जर आपल्याला भेटत असतील तर निश्चित एका दिवसामध्ये 1 तासाचा वेळ काढून आपण निश्चित हे पारायण करू शकता. तुम्हाला गुरुपौर्णिमेनिमित्त जर करायचं असेल तर तुम्ही सलग 11 पारायण, 21 पारायण, 7 पारायण, 9 पारायण जसं जमेल त्या पद्धतीनेही तुम्ही दररोज 1 तास वेळ काढून हे पारायण करू शकता. याची आवर्तनं करू शकता आणि आवर्तनही शक्य नसतील तर फक्त गुरुपौर्णिमेच्या दिवशी 1 दिवसीय जरी तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण केलं तरी अतिउत्तम म्हणायला काही हरकत नाही. तुम्हाला खूप इच्छा आहे श्री गुरुचरित्र या ग्रंथाच्या पारायणाची, पण ती इच्छा जर पूर्ण होत नसेल तर आवर्जून तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्राचं पारायण करावं. तुम्हाला नियम आणि फायदे समजलेलेच असतील, आपण कशा पद्धतीनं करायचे आणि ते केल्याने आपल्याला काय फायदे होतात. दिलेली माहिती साधी सोपीच आहे, पण मला ती तुमच्याशी शेअर करावीशी वाटली. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. श्री स्वामी समर्थ.